चला तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या तासामध्ये आपण अभ्यास 5.4 मधील उदाहरण पहिलं, दुसरं आणि तिसरं अशी 3 उदाहरणं या तासामध्ये आपण पाहूयात. बघूयात पहिलं उदाहरण काय आहे. पहिलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी फळ्यावरती दिसेल. उदाहरण आहे, 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना सांगितली कमीत कमी 1 छापा मिळणे आणि दुसरी घटना आहे एकही छापा न मिळणे. अशा पद्धतीच्या 2 घटना आपल्याला दिल्यात आणि त्याची संभाव्यता काढायला सांगितली. या प्रकरणातील कोणतंही उदाहरण आलं, संभाव्यता काढा असं उदाहरण ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस आपल्याला खालच्या काही स्टेप्स आहेत, म्हणजे एक ठोकताळा असेल याच पद्धतीने जायचं आहे. म्हणजे तुम्हाला एस काढायचं म्हणजे काय असेल, नमुना अवकाश. त्यानंतर एन ऑफ एसची किंमत काढायची आहे. त्यानंतर घटना जी आहे त्या घटनेला काय घटना दिली त्याचं वाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्या घटनेमध्ये कोणते घटक येतात म्हणजे ते संच स्वरूपात लिहायचं आहे. त्यानंतर त्या घटनेतील घटकाची संख्या म्हणजे एन ऑफ ए लिहायचं आहे आणि त्यानंतर मग त्याची संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता पी ऑफ ए, या घटनाची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर सूत्र आहे एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस आणि मग याच्यामध्ये किंमत ठेवायची, वर आलेली किंमत खाली आलेली किंमत आणि मग त्याचं उत्तर. म्हणजे प्रत्येक उदाहरण तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. आता या उदाहरणामध्ये एकदा एक प्रयोग दिला तर त्याचं हे यस आणि एन ऑफ एस लिहिल्यानंतर पुन्हा पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही. तर बघूयात आपण स्टेप बाय स्टेप हे उदाहरण कसं सोडवायचं आहे, पण याच स्टेप त्याच्यामध्ये येणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर करूयात. ठीक आहे, तर बघूयात आपण उदाहरण कसं सोडवायचं. ते एकदम साधं सोपं उदाहरण आहे. चालेल, पहिल्यांदा 1 नाणं फेकलं, 2 नाणी फेकली असं सांगितलं आहे. तर 2 नाणं फेकल्यानंतर मला एस म्हणजे नमुना अवकाश लिहायचा आहे. म्हणजे काय, तर एकाच वेळेस जर आपण 2 नाणी घेतली, 1 नाणं आणि दुसरं नाणं आपल्याकडे आपण खाली फेकले, जमिनीवर फेकलेत, मग त्याच्या पृष्ठभागावर आपल्याला काय काय मिळू शकतं ते होऊ शकतं. या नाण्यावर एच मिळेल आणि या नाण्यावर टी मिळेल असं होऊ शकतंय. किंवा तेच नाणे मी इथं घेतोय, किंवा असं पण झालं असतं की याच्यावर एचच मिळालं असतं आणि याच्यावर एचच मिळालं असतं. किंवा असं झालं असतं की याच्यावर टी मिळालं असतं आणि याच्यावर एच मिळालं असतं. किंवा असं झालं असतं याच्यावर एच टी आणि याच्यावर पण टीच मिळालं असतं. याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकतं का बघा. तर याच्यापेक्षा वेगळं आपण होऊच शकणार नाही. बघा या ठिकाणी मी हे 2 नाणे काय, आता काय लिहाल तुम्ही, तर इथं एच किंवा टीच लिहावं लागेल. समजा मी टी लिहिलं, इथं काय लिहाल, एच किंवा टी. टी लिहिलं तर हे आलं, एच लिहिलं तर या ठिकाणी हे आलेलं आहे. म्हणजे काही केलं तर या 4 पेक्षा वेगळं येणार नाही. आणि म्हणून आपल्याला नमुना अवकाश या ठिकाणी काय लिहिता येईल, एक तर मिळू शकेल दोन्हीवर एच एच मिळेल, किंवा असं होईल की पहिल्यावर एच आणि दुसऱ्यावर टी मिळेल, किंवा असं होऊ शकतं की पहिल्यावर टी आणि दुसऱ्यावर एच मिळेल, किंवा असं होऊ शकतं की दोन्हीवर टी टीच मिळेल, म्हणजे काटाच दोन्हीवरती मिळेल असं होऊ शकतं. मग हा झाला आपला नमुना अवकाश यस. त्यानंतर पुढची स्टेप काय असते, नमुना घटकाची संख्या मोजून लिहिणं. 1 2 3 4, तर एन ऑफ एस बरोबर किती आलं, तर 4 आलं. संपलं. त्यानंतर पुढं काय करायचं, तर घटना सांगितलेली असते, त्या घटनेचं वाक्य आपण लिहू, म्हणजे त्या घटनेला बांधायचं आहे. तर ए घटना कशाला मांडली आपण, कमीत कमी 1 छापा मिळणे. इथं लिहायचं आहे कमीत कमी 1 छापा मिळणे. तर डबल होईल, कमीत कमी 1 छापा मिळणे असं लिहिलं आपण. त्यानंतर मग याच्यामध्ये कोणते घटक येतील, तर कमीत कमी 1 छापा ह्या नमुना अवकाशातूनच आपल्याला निवडायचं असतं. याच्यात कमीत कमी 1 छापा आला, छापा म्हणजे एच, काटा म्हणजे टी असतं. तर कमीत कमी 1 छापा आला पाहिजे. मग आता बघा याच्यात कमीत कमी 1 छापा आहे का, हो 2 छापे आहेत, म्हणजे कमीत कमी 1 तर आहेच. म्हणजे या ठिकाणी काय येईल, एच एच नक्कीच येईल याच्यामध्ये. याच्यात 1 छाप, कमीत कमी 1 छापा आहे का, हो आहे. याच्यात कमीत कमी 1 छापा आहे का, हो याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये नाही, एकही छापा नाही, म्हणून ते येणार नाही. आणि म्हणून एन ऑफ ए बरोबर याच्यातील घटकाची संख्या मोजून लिहायची आहे. तर ती किती येईल, एन ऑफ ए बरोबर 3 येईल. आता तुम्हाला पुढचा प्रश्न काय असेल, तर ए घटना लिहिली, घटनेची संच स्वरूपात लिहिलं, त्यानंतर घटनेतील घटक लिहिले. आता घटनेची संभाव्यता, संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी, म्हणून पी ऑफ ए कशाची संभाव्यता, ए या घटनेची संभाव्यता. म्हणून पी ऑफ ए बरोबर काय असेल, तर सूत्र आपण लिहू, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, हे सूत्र आहे त्याचं. म्हणजे काय, तर ए ज्यावेळेस आपण ए घटनेची संभाव्यता काढतो त्यावेळेस ए या घटनेमध्ये असलेल्या घटकाची संख्या भागिले नमुना अवकाशामध्ये असलेल्या घटकाची संख्या असेल.
आणि मग आपल्याला माहिती आहे एन ऑफ एचं उत्तर किती आलंय तर 3 आलंय आणि एन ऑफ एसचं उत्तर आहे 4. म्हणून ए या घटनेची संभाव्यता किती आहे तर ए या घटनेची संभाव्यता आहे 3/4. उत्तराचा समारोप सुद्धा करायचा आहे. कमीत कमी एक छापा मिळणे या घटनेची संभाव्यता आहे 3/4. या पद्धतीने उत्तर येईल. आता दुसरी घटना जी दिली, आता हे झालं पहिल्याचं उत्तर. दुसरी घटना दिलंय. आता ह्याच्यामध्ये काय होईल, आता याला ए सोडून कुठलीही घटना आपण मानायची. म्हणजे इथं काय येणार तुमचं बघा, ह्याच्या खाली आपल्याला दुसऱ्याचं ज्यावेळेस उत्तर आपण लिहितो, मी या ठिकाणी लिहितो दुसऱ्याचं उत्तर मला लिहायचं, तर इथं बी येईल आणि बीच्या पुढे डॅश करून काय येईल, एकही छापा न मिळणे. एकही छापा न मिळणे अशा पद्धतीची ही घटना आहे. एकही छापा न मिळणे असं लिहिलंय. त्यानंतर पुढे काय करणार आपण, संच स्वरूपात लिहिणार. याच्यात एकही छापा नाही असं कोण आहे, छापाच नाही म्हणजे एच नसलेलंच. म्हणजे याच्यात 2 एच आहेत, याच्यात 1 एच आहे, याच्यात 1 एच आहे, याच्यामध्ये एकही छापा नाही. म्हणजे याच्यात काय येईल, टी टी याच्यामध्ये येईल. एन ऑफ बी म्हणजे याच्यामध्ये किती घटक आहेत ते मोजून लिहिलं तर किती आहेत, 1 आहे. आणि मग आता राहिलं काय, पी ऑफ बी संभाव्यता, बी या घटनेची संभाव्यता. सूत्र काय होईल, एन ऑफ बी होईल. आता मग अशी ए लिहिलं होतं, आता बी लिहिलं कारण बी घटनेची संभाव्यता काढतोय आणि म्हणून एन ऑफ एसच आहे. आणि मग या ठिकाणी एन ऑफ बी किती आलं आपलं, तर एन ऑफ बी 1 आहे आणि एन ऑफ एस किती आहे, 4 आहे. तर बी या घटनेची संभाव्यता किती आली, 1/4 आली. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे उत्तर सहजासहजी लिहिता येईल. कोणतंही उदाहरण देऊ द्या, तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. एस लिहा, एन ऑफ एस लिहा, ती घटना लिहा, संच स्वरूपात लिहा, त्याच्यातील घटक लिहा आणि मग त्याची संभाव्यतेचं सूत्र लिहा आणि मग किमती ठेवा आणि मग उत्तर काढा. चला तर दुसरं उदाहरण घेऊ. उदाहरण आहे, 2 फासे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. आता 2 फासे म्हणजे आपल्याला पॅटर्न तोच, कोणता, एस, एन ऑफ एस, घटना 1, त्यानंतर त्याच्यातील घटनेतील घटना संच स्वरूपात लिहिणं, एन ऑफ ए काढणं, नंतर पी ऑफ ए काढणं. नंतर दुसरी घटना त्याला बी माना म्हणजे बी घटना लिहा, संच स्वरूपात लिहा, एन ऑफ बी लिहा आणि पी ऑफ बी काढा. त्यानंतर तिसरी घटनेला सी माना आणि त्याच पद्धतीने उत्तर काढणं. म्हणजे ठरलेलं फॉर्मॅट आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी काय लिहावं लागेल तर एस म्हणजे नमुना अवकाश लिहावा लागेल. सगळ्यात महत्त्वाची बाब नमुना अवकाश लिहिणं. एस, एसमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला तर 2 फासे फेकले असता. म्हणजे या आपल्याला सापशिडीच्या खेळामध्ये आपल्याकडे एक ठोकळा असतो, या अशा पद्धतीचा एक ठोकळा असतो आणि त्या ठोकळ्यामध्ये आपल्याला त्या ठोकळ्यावरती अंक लिहिलेले असतात. आता या ठिकाणी इथं किती दिसतील तुम्हाला समोर, समजा 1 2 3 अंक इथं दिसतील. आणखीन 3 कुठं असतील तर बॅक साईडच्या बाजूला असतील. तर या पद्धतीने 6 अंक असतात. असा ठोकळा जर फेकला तर त्याच्या पृष्ठभागावर काय मिळेल आपल्याला तर 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल किंवा 6 मिळेल. पण या ठिकाणी काय केलं तर 2 ठोकळे फेकलेत असं सांगितलं. 2 फासे फेकलेले आहेत. मग 2 फासे फेकल्यानंतर एका फास्यावर होऊ शकते. आता आपण काय करतोय, आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण काय करतोय, क्रमाने घेतोय. पहिल्या ह्याच्यावरती 1, ह्याच्यावर पण 1 मिळालं आणि त्याच्यावर 1 असं होऊ शकतं. किंवा पहिल्यावर 1 आणि दुसऱ्यावर 2 मिळेल, पहिल्यावर 1च मिळेल, दुसऱ्यावर 3 मिळेल, 1 आणि 4 मिळेल. तर अशा पद्धतीनं काय काय मिळू शकतं हे आपण इथं लिहू शकतो. आणि ते लिहिणं म्हणजे नमुना अवकाश लिहिणं. म्हणजे काय होऊ शकतं बघा, पहिल्या याच्यावर 1 मिळेल, दुसऱ्यावर पण 1च मिळेल असं होऊ शकतं. पहिल्यावर 1 आणि दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 3. अशा पद्धतीनं आपल्याला जर आपण लिहित राहिलो तर इथं होईल तुमचं पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 4 आणि पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 5, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 6. या पद्धतीने होईल. नंतर काय होऊ शकतं, आणखीन होऊ शकतं 2 दुसऱ्या पहिल्यावर 1 2 आणि दुसऱ्यावर 1. अशा पद्धतीनं आपल्याला पुढं लिहिता येईल. तर 2 फासे फेकल्यानंतर नमुना अवकाश मिळेल आपल्याला 1 1 1 2 1 3 असं 1 6. दुसऱ्या लाईनमध्ये हे घेऊयात आणि लास्टला 6 6 पर्यंत. एकूण किती नमुना अवकाशामध्ये किती घटक आहेत तर 36 घटक आहेत. तर एन ऑफ एस बरोबर 36. पुढं ठरलं ए बरोबर काय आहे, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10चा अर्थ असा की बेरीज 10 आणि 10पेक्षा जास्त असली पाहिजे. 10पेक्षा कमी असायला नको. कमीत कमी 10चा अर्थ जास्तीत जास्त कितीही. मग जास्तीत जास्त किती म्हणजे आपल्याकडे इथं जर बघितलं फाश्यावरील अंकाची बेरीज जास्तीत जास्त 12च येऊ शकते. 12पेक्षा जास्त किंवा मोठी येणार नाही. मग याच्यामध्ये कोणते घटक येतील तर याच्यामध्ये बेरीज इथं बघा, लास्ट बेरीज किती, इथं 2 येईल, इथं 3, इथं 4, पण इथं किती येईल 7 येईल. इथं मोठ्यात मोठी बेरीज या लाईनमध्ये किती येईल 8 येईल, इथं 9 येईल. म्हणजे ह्या तिन्ही लाईनमधला एकही घटक त्याच्यामध्ये येणार नाही. इथं काय होईल, इथं 9 येतं, इथं 10. म्हणजे 4 आणि 6 हा पहिला घटक याच्यामध्ये येईल. या लाईनमध्ये गेला तर 4 4 आहे, 4 5 आहे, 4 6 झालं. या लाईनमध्ये आला तर 4
5 आणि 4 9 होत आहे आणि इथं मात्र 10 येतं, म्हणजे 5 5 ही एक इथं गट येईल. दुसरं 5 6 पण येऊ शकतं. त्यानंतर ह्या लाईनमध्ये काय येणार आहे, तर हे येणार नाही, हे नाही, हे येईल, कारण ह्याची बेरीज 10 येते. 6 आणि 4ची बेरीज 10 येते. त्यानंतर 6 आणि 5ची बेरीज 11 येते आणि 6 आणि 6ची बेरीज 12 येते. आणि म्हणून या ठिकाणी घटक मोजले तर 1 2 3 4 5 आणि 6, तर 6 घटक या ठिकाणी येतात. एन ऑफ बी बरोबर एन ऑफ ए बरोबर काय, एन ऑफ ए बरोबर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आलं आहे, 6 आलं आहे आणि एन ऑफ एस किती आहे, 36 आहे. आणि म्हणून भाग आल्यानंतर 1/6 हे उत्तर येईल याचं. बघा किती सिंपल उदाहरण आहे, काही अडचण या उदाहरणामध्ये नाही. दुसरी घटना सांगितली, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. आता माहिती आहे आपल्याला सगळ्यात जास्त बेरीज किती येते, 6 6ची येते आणि 12 येते. अंकाची बेरीज 33 असू शकते का, तर नाही. या ठिकाणी कोणतेही दोन जो गट आहे त्याच्यातली कशाचीही बेरीज किती येणार नाही, 33 येणार नाही. आणि म्हणून बी याच्यामध्ये संचामध्ये काहीच येणार नाही, म्हणजे हे रिक्त संच असतील आणि रिक्त संचामधील घटकाची संख्या जर लिहिली तर ती 0 असते. झालं, एन ऑफ बी बरोबर 0 आलं. मग पी ऑफ बी, बीची संभाव्यता काढायची आहे. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी 0 आहे, 0 भागिले 36 म्हणजे 0, म्हणजे बी या घटनेची संभाव्यता किती आली, तर 0 आली. तर या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. तिसरी घटना आहे, पहिल्या फासावरील अंक हा दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा असणे. आता ही तिसरी घटना. मग पहिल्या फासावरील अंक मोठा असला पाहिजे. इथं काय आहे, समान आहे. इथं पहिला लहान आहे, दुसरा मोठा, पहिला लहान आहे, पहिला लहान, पहिला लहान, पहिला लहान दिसतोय. इथं मात्र पहिला मोठा इथं होतोय, म्हणजे 2 1 ला पहिला मोठा आहे, नंतर समान आहे, नंतर पहिला हा लहान आहे. इथं 3 1 मध्ये काय होईल, पहिला मोठा आहे. 3 2 मध्ये सुद्धा पहिला मोठा आहे. 3 3 दोन्ही समान आहे. त्यानंतर 3 4 म्हणजे पहिला लहान झाला. तिथून पुढे सगळे लहान असतील. त्यानंतर 4 1 मध्ये 4 मोठं आहे. 4 2 मध्ये सुद्धा 4 मोठं आहे. 4 3 मध्ये सुद्धा 4 मोठं आहे, म्हणजे पहिला मोठा झाला. 4 4 दोन्ही समान. त्यानंतर 4 5 आणि 4 6 मध्ये 4 हे लहान आहेत, म्हणून ते येणार नाही. त्यानंतर पुढं 5 1 मध्ये काय आहे, 5 मोठा आहे, 1 लहान आहे. 5 2 5 मोठा आहे, 2 लहान आहे. 5 3 मध्ये 5 मोठा आहे. 5 4 मध्ये सुद्धा 5 मोठा आहे. 5 5 मध्ये मात्र दोन्ही समान आहेत. आणि तिथून पुढचा जो आहे तो 5 6 आहे, म्हणजे 5 लहान आहे, 6 मोठं आहे. त्यानंतर पुढं तर 6 1 6 2 लक्षात आलं असेल. 6 3 6 4 6 5 6 6 येईल का, नाही, कारण दोन्ही समान आहेत. आणि म्हणून इथं संख्या मोजून लिहिली, एन ऑफ सी बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 येईल. आणि म्हणून एन ऑफ सी, पी ऑफ सी काढायचं आहे. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस. 15 भागिले 36 आणि 15 भागिले 36 यांचा भागाकार केला तर आपल्याला उत्तर काय मिळेल, त्या ठिकाणी 3 ने भाग जातोय. 3 5 15, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 5/12 ही त्याची संभाव्यता असेल. 5/12 अशी त्या घटनेची संभाव्यता या ठिकाणी आपल्याला मिळेल.